तासगाव नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होत आहे। संजय काका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडी जी आहे आणि वंचित आघाडी याच्यातून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभारले आहेत विजया बाबासाहेब पाटील या आपण पाहू शकता बागवान चौकामध्ये सध्या प्रचार करत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत। मला सांगा कशा पद्धतीनं मतदारांच्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहन मिळत आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? आज मला इथं फिरत असताना खूप गोष्टी पाहाव्यास मिळाल्या। काका आपले माजी खासदार काकांच्या माध्यमातून 10 वर्ष विकास तर केलेला आहेच, परंतु आणि काही ज्या त्रुटी असतील म्हणजे रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, ज्या जनतेच्या मूलभूत गरजा आहेत त्या थोड्याफार प्रमाणात कुठंतरी कमी राहिलेल्या आहेत। पूर्ण त्या प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, तरी पण ज्या काय आता कमी जास्त प्रमाणात असतील त्या आपण 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं मी जनतेला आवाहन करेन। लाडक्या बहिणींच्यासाठी सरकारनं केलेलं आहे। नगर परिषदेमध्ये लाडक्या बहिणी असतील किंवा नवयुवक असतील यांच्या संदर्भात तुमचं काय विजन असणार आहे? मला असं वाटतं लाडक्या बहिणीसाठी जी पेन्शनची जी सोय केली होती, मला त्यापेक्षा असं वाटतं की मी महिलांसाठी काहीतरी वेगळं एक नेहमी सोर्स असणारं एक रोजगार मी त्यांच्यासाठी एक वेगळं दालन उभा करेन असं मला वाटते। त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असं एक तासगावच्या लेवलला स्थानिक लेवलला एक काहीतरी दालन उभा करेन असं त्यांच्यासाठी करण्याची खूप इच्छा आहे। आणि तरुणांच्यासाठी सांगायला गेलं तर तरुणांना रोजगाराच्या संधी औद्योगिक व्यापार असेल किंवा बिझनेस अशा गोष्टीमध्ये काय आपल्या तासगावसाठी करता येईल वेगळ्या सोयी याचा विचार नक्कीच केला जाईल आणि त्यांच्या हाताला काम मिळून आपले तासगावकरच राहतील, पुणेकर होणार नाहीत याची नक्कीच काळजी घेऊ। कसा रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद कसा मिळतोय आणि विजयाची कितपत खात्री वाटते? ॲक्च्युली मला ते सांगता येणार नाही का, तर मी माझा जो प्रचार चालू झाला आहे जवळजवळ मी 8 दिवस झालं प्रचार करते आणि मी माझा एक अर्धा तासगाव माझं फिरून झालेला आहे। तर मी जनतेशी फिरत असताना लोकांचा माझ्याविषयीचा रिस्पेक्ट किंवा माझा त्यांच्याविषयी रिस्पेक्ट हीच मला त्यांच्यावरचं प्रेम मला असं सांगून जाते की लोक मला स्वीकारतील आणि मला जनतेचा कौलच माझी यश असेल असं मला वाटतंय। जनता जी कौल देईल ते मान्य असेल असं म्हणायचं आहे का? हो नक्की, मी जनता जो कौल देईल तीच मला मान्य असेल, मला तिथं काही एक तीळ मात्र शंका वाटणार नाही। नक्कीच आपल्यासोबत इथले स्थानिक तासगावकर आहेत। नाव सांगा, काय भावना आहेत तुमच्या? अशोक रंगराव माने, मी ढवळीकर असलो तरी 20 वर्ष झाली मी तासगावमध्ये राहतो आहे। संजय काकाच्या माध्यमातून गेल्या 25-30 वर्षामध्ये जी तासगावकरांच्यासाठी जी नाळ जोडलेली आहे, प्रत्येक घराघरामध्ये काकांचा फोटो आहे। काकांनी केलेल्या विकास कामावरती आज हे आघाडीचं पॅनेल 100% विजयी होणार याची आम्हाला खात्री आहे। आपल्याबरोबर काही तासगावकर नागरिक आहेत। तुमचं नाव सांगा, काय भावना आहेत तुमच्या, कसा रिस्पॉन्स आहे? माझं नाव विशाल शिंदे, मी प्रॉपर तासगावचाच रहिवासी आहे। जसे की आता तुम्ही बघताय की आज तासगाव शहरामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर सर्वात आघाडीवरती आज आपल्या सांगली जिल्ह्याचे माजी खासदार विकास पुरुष संजय काका यांचंच नाव तुम्हाला त्या ठिकाणी दबदबा घेताना दिसेल। याचं एकमेव मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय, आजपर्यंत तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कित्येक खासदार बघितले असतील, पण प्रत्येक गावामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जरी गेला तर तिथल्या कार्यकर्त्याला तिथल्या जनतेला नावानिशी ओळखणारा एकमेव जर का नेता असेल तर त्या ठिकाणी संजय काका आहेत। आणि या संजय काकांनी तासगाव शहराच्या इतिहासामध्ये नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही एका व्यक्तीनं एका टर्ममध्ये शहरासाठी 350 रुपयाचा कुठे निधी आणलेला नाही। तो संजय काकांनी 350 कोटीचा निधी आणलेला नाही आहे, तो खासदार संजय काकांनी आणलेला आहे। त्यामुळे 100% मला या ठिकाणी खात्री आहे की या ठिकाणी येणारी जी निवडणूक आहे ही संजय काकांचं जे स्वाभिमानी विकास आघाडीचं पॅनल आहे हे 100% पूर्ण बहुमतानं निवडून येईल। आपल्यासोबत भाजपचे युवक नेते आहेत प्रमोद अण्णा शेंडगे। मला सांगा, कसं बघता या निवडणुकीकडं आणि संजय काका यांच्या आघाडीला कसा प्रतिसाद आहे? मूळ ही निवडणूक हे विकास विरुद्ध काही भंपकपणा अशा पद्धतीने चाललेले आहे। गेले 10 वर्ष खासदार संजय काकांच्या माध्यमातून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। काही लोकांना कावीळ झाले, तो विकास त्यांना दिसत नाही, फक्त कोणाला तरी टार्गेट करायचं म्हणून करायचं आणि बाकीच्या विषयामध्ये पडायचं अशा पद्धतीचा विषय आहे। या शहरामध्ये केलेलं शाळेचं काम असेल, शैक्षणिक दर्जा असेल, या शहरामधला दवाखान्यांचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी रस्त्यांच्या आहे, वाहतुकीच्या आहे, यासाठी आणलेला बायपास। आता काम झालं म्हटलं की काही लोकांना उठसूट निवेदनं देणे आणि मग मी करून आणलं अशा पद्धतीची गमती करायचा सवय काही लोकांना गमती करायची लागलेली आहे। पण ही तासगावची जनता सुजाण आहे, सुज्ञान आहे आणि माझं मत असं आहे की 24+1 नगराध्यक्ष +24 सीटा ह्या खासदार संजय काकांच्या येणार आहेत। कुणीही त्याबद्दल शंका घ्यायचं कारण नाही।
नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे. 3 तारखेला निकाल काय आहे तासगावकर जनतेचा हा संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल. एकंदरीत पाहिलं तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी मात्र सांगितलेलं आहे की जनता जे कौल देईल तो मला मान्य आहे आणि जनता माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते, मी जनतेवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे अशी खात्रीसुद्धा या नगराध्यक्ष उमेदवारांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.